नमस्कार, स्वागत आहे तुमचं चुलीवरची राणी या युट्यूब चॅनल मध्ये। तर आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळा डोसा खाल्ला असेल, पण गावरान पद्धतीने डोसा खाल्लाच नसेल। आणि हा जो नाश्त्यासाठी गावरान पद्धतीने जो आपण डोसा बनवणार आहे, तो एकदम गावरान पद्धतीने म्हणजेच एकदम अस्सल पद्धतीने होणार आहे। कारण तुम्ही पाहू शकता की हा कोणचा तवा आहे आणि त्याच्यावरती आपला डोसा पलटत आहे। जर तुमचाही डोसा साध्या तव्यावर पलटत नसेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, तर शेवटच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणारच आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे काही तांदूळ आणि इथे काही डाळ घेतलेली आहे, आणि हे जे पीठ आहे ते आपण इडली मध्ये पण आणि डोस्यामध्ये पण यूज करणार आहेत, म्हणून त्यामध्ये आपण काही मेथी दाणा टाकलेला आहे आणि त्याही नंतर आता आपण याच्यामध्ये काही पोहेही टाकलेले आहेत। यामुळे इडली जी आहे ती एकदम खुसखुशीत होते आणि दाबली तरी ते आतमध्ये बोट जातं। तर चला आता आपण आपलं जे मिश्रण होतं त्याला एकदम मस्तपणे याला धुवून घेऊ, आणि हे जी डाळ आणि तांदूळ होतं त्याला 2-4 तासासाठी असंच भिजून देऊ आणि त्याला एकदम मस्तपणे बारीक करून घेऊ। तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपलं जे डाळ आणि तांदूळ जे आहे ते आपण अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता की आपलं मिश्रण एकदम मस्तपणे झालेलं आहे। तर चला आता त्याला एक रात्रीसाठी मस्त मुरून देऊ। आणि हा, तुम्हाला जर डोसा करायचा असेल तर एक रात्रच याला मस्तपणे मुरून द्या। जर तुम्हाला इडली करायची असेल तर 1-2 रात्री झाली किंवा जास्त झाले तरी चालेल। आणि तर चला आता माझी आई तुम्हाला आपण जे तव्यावर चपाती करतो त्याच तव्यावर तुम्हाला इडली डोसा करून दाखवणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आता माझ्या आईने याच्यामध्ये काही तेल टाकलेलं आहे, नंतर त्यावरती पाणी मारून पुढली प्रोसेस चालू केलेली आहे। आणि जे पीठ आपण एक रात्रीसाठी भिजून दिलं होतं त्याला आता आपण एका फुलपात्र्यामध्ये घेतलेलं आहे। आणि तर चला आता याला आपल्या तव्यावरती घेऊया। अशा प्रकारे म्हणजेच एकदम तव्याच्या आकाराचा मोठा डोसा बनवण्यासाठी आपण फुलपात्र्याचे 1/3 म्हणजेच पाऊण फुलपात्र घेतलेलं आहे। तर चला आता याला एकदम मस्तपणे पांगवून घेऊया। बऱ्याच जणांचा एकच प्रॉब्लेम असतो की त्यांचा जो अशा प्रकारचा तवा आहे त्याच्यावरती त्यांचा डोसा पलटत नाही। तर ते मार्केट मधून बरेचसे तवे आणतात, पण त्यावरही त्यांचे खराबच होतात आणि शक्यतो काही जणांचे चांगले होतात। पण याही जागेवर तुम्ही ना मार्केट मधून एक लोखंडी तवा आणा किंवा एक लोखंडी पत्र आणा आणि त्यावर डोसा बनवा। आणि तुम्हाला हाही मोठा ताण वाटत असेल तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपल्या तव्यावरती चपात्या बनवा आणि मग डोसा बनवा। तर तुम्ही पाहू शकता की आपला डोसा एकदम मस्त बनलेला आहे। चपात्या बनवल्यानंतर कुठल्याही प्रकारचा जो तवा आहे तो एकदम मऊ होतो आणि मग त्याच्यावरती डोसा जो आहे तो रपारप निघतो। आणि तुम्ही सुरुवातीला पाहिलंच असेल की हा जो आपला तवा आहे तो जर्मलचा आहे, पण किती टपाटपा पलटत होते। तर चला आपण यावरती आपली बटाट्याची चटणी लावून घेतलेली आहे, प्रमाणातच चटणी लावायची आहे। आणि त्यानंतर आपण काही जो कांदा टाकलेला आहे आणि त्याही नंतर आता आपण याच्यावरती आपला थोडासा टोमॅटो टाकणार आहोत, आणि याही वरती तुम्ही बटर किंवा चीजही ऍड करू शकता। पण असलं मला काही ऑइली आवडत नाही म्हणून आम्ही याच्यावरती काही तसं ऑइल नाही ऍड केलेलं आहे। आणि त्याही नंतर आता आपण यावरती काही कोथिंबीर घेतलेली आहे, आणि तर तुम्ही पाहू शकता की तो आताच किती मस्त वाटत आहे। तर आताच तोंडाला पाणी सुटलंय आणि तो असा मला खाऊ वाटू राहिलाय, पण मी त्याला खाऊ नाही शकत। तर चला याला एकदम मस्तपणे भाजून देऊ। आणि तर चला आता आपला एकदम मस्तपणे तवा आणि डोसा दोन्ही एकदम मस्तपणे भाजलेले आहे। तर चला याला एकदम मस्तपणे आपण आपल्या तव्यावरतून काढून घेऊया। म्हणजेच की तुम्ही पाहू शकता हा जो डोसा आहे तो यास काढण्यासाठी एकदम कष्ट नाही लागले, म्हणजे एकदम एकदम सहजपणे निघलेला आहे। आणि जर तुम्हाला अशा सहज गतीने तुमचा डोसा तुमच्या तव्यावरून उलटायचा असेल तर मी जे टिप्स सांगितले ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत, आणि ह्या टिप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होऊ शकाल। कारण तुम्ही पाहू शकता की आपला डोसा एकदम मस्त झालेला आहे। तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, रामकृष्ण हरी।